नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या स्वच्छताच किचनमध्ये। आज आपण लाहोरी पनीर करणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो पनीर कट करून घेतलेले आहे। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले आहे। आता हे पनीर आपल्याला ऑइल फ्राय करून घ्यायचं आहे। लाहोरी पनीरसाठी मसाला बघूया। 2 स्टार बोल, 2 वेलची, लवंग, मिरे आणि बडीशेप 2 चमचे, जिरे, हे सर्व साहित्य मिक्सरमधून क्रश करून घ्यायचं आहे। आलं लसूण ही ची पेस्ट करायची आणि 2 टमाटे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। आता आपले पनीरही ऑइल फ्राय झालेले आहे। मी अर्धा किलो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तेलामध्ये मस्तपैकी ऑइल फ्राय करून घ्यायचा आहे। अर्धा किलो दहीमध्ये 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला आणि 2 चमचे किचन किंग मसाला आणि हळद, हे सर्व साहित्य दह्यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता इकडे आपला कांदा ऑइल फ्राय झाला आहे, त्यामध्ये 3 मिरच्या, तमालपत्र आणि टोमॅटो प्युरी टाकून मसाला हा खरपूस भाजलेला आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण लाहोरी पनीरसाठी मसाला केला होता तेही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दह्यामधला मिक्स मसाला तोही त्यामध्ये टाकून मस्तपैकी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। थोडे थोडे पाणी घालून आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे। बारीक गॅसवर हा मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये कसुरी मेथी अर्धा चमचा टाकलेला आहे आणि जे पनीर आपण ऑइल फ्राय केलं होतं तेही टाकून घ्यायचं आहे। लाहोरी पनीर बरोबर कसुरी मेथीचा पराठा खूपच छान लागतो बरं का। कणिक आहे तशीच मळलेली आहे मी, त्यामध्ये कसुरी मेथी आणि ओवा टाकून हा मस्तपैकी पराठा लाटून घेतलेला आहे आणि तूप लावून खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे। लाहोरी पनीर आणि ओवा आणि कसुरी मेथीचा पराठा खूपच टेस्ट छान लागते बरं का। लाईक अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।